कुठे द्यायची का विषय काय भाजपचे शेतकऱ्यांना ओके आता शांत थांबा. हॅलो दिलं काय विषय होता? परभणी येथील संविधानाच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी जो काही समाजकंटक आहे त्या कंटकाने हेतुपुरस्सर ते संविधानाच्या प्रतिमेचा विटंबना केल्याचे प्रकार आज दिसून येत आहे. आणि त्याच्यामुळे जे हिंसाचार या परभणीमध्ये घडला 2-3 दिवसानं तिथं पोलिसांनी लाठीचार्ज वगैरे आणि कोबिंग ऑपरेशन चालू केलेलं आहे. हे हेतुपुरस्सर फक्त दलित आणि बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यात येते. कारण की ज्या वेळेस अशा नगली निर्माण होतात त्यावेळेस फक्त दलित समाजाच्या कार्यकर्त्याला बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याला टार्गेट करण्यात येते. कारण आणि सगळ्यात परिस्थिती म्हणजे धारेवर ह्याच कार्यकर्त्याला धरण्यात येते. आणि आमची अशी मागणी आहे की बाबा परभणीमध्ये ज्या समाजकंटकाला डायरेक्ट अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला भरचौकात फाशी देण्यात यावी की याच्यानंतर असा कोणी समाजकंटक असे कृत्य करणार नाही. म्हणून आम्ही आज विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांसोबत काय चर्चा झाली तुमची? विभागीय आयुक्तांसोबत अशी चर्चा झाली की जो कोणी तो समाजकंटक आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला भरचौकात आणून फाशी देण्यात यावी. कारण की दुबारा कोणी जो समाजकंटक अशी हिंमत करणार नाही. विभागीय आयुक्तांनी तुम्हाला काय उत्तर दिलं? विभागीय आयुक्तांनी सांगितलं की आम्ही 2 दिवसांमध्ये याची निवेदन वगैरे पाठवून याची चौकशी करून आपलं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं. सध्या गृहमंत्री नाही महाराष्ट्राला, मग लाठीचार्जचे आदेश कोणी दिले काय वाटतं? याच्यामध्ये सर्व म्हणजे असं आहे की बीडचं जे केसचं प्रकरण झालं ते केसचं प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी हा प्रकार घडून आणलेला आहे असं भाजपचा डाव दिसतो असं मला निदर्शनास आल्याचं कळलेलं आहे. धन्यवाद. आपलं नाव? शैलेंद्र मिसाळ. आपली आता आज तुम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं आहे, पुढची भूमिका काय राहणार आहे तुमची? आमची भूमिका अशी राहणार आहे अगर जर त्या समाजकंटकाला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. अगर 2 दिवसात याच्यावर निर्णय झाला नाही आणि जे 3 दिवसांनी परभणीमध्ये जे कोबिंग ऑपरेशन चालू आहे ते तात्काळ थांबवण्यात यावे आणि जे गुन्हे दाखल केले ते दलित बौद्धावरच्या कार्यकर्त्यावर भीमसैनिकावर ते तात्काळ मागे घेण्यात यावे अशी आमची मागणी आहे.